नमस्कार मंडळी, कशा आहात? आशा करते मस्त असाल. तर त्या माहेरी जायच्या अगोदर तेल बनवलेला त्याची रेसिपी आहे आपल्या चॅनलवर. ज्यांनी नसेल बघितली त्यांनी बघा. पण लावून नव्हतं दाखवलं, कारण की तेव्हा आम्ही सुट्टीत गेलो माहेरी ना मी. मग नंतर दाखवायचं तर राहूनच गेला. आता बोललो आले तर लावून दाखवते. तर ह्या वेळेस ना मी ते फुडाबिला आपण टाकलेल्या वस्तू आहेत ना, ते तेलातच ठेवलेल्या, काढल्या नव्हत्या बाहेर. आणि इतर वेळेस मी गाळून घ्यायचे, पण ह्या वेळेस तसेच ठेवलेत. आणि हातावर असं ते लावून घेतलं तेल, आणि मग पूर्ण अशी मॉलिश करून घेतली. केस उलटी करून सगळं असं लावून घ्यायचं तेल. आपल्याला समजतो 2-3 वेळेला लावल्यावरच केस ना पूर्ण गळाचे असे थोडे कमी 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 होत जातात. मग नंतर समजतो. पण 2-3 महिने कंटिन्यू लावल्यावर तर बंदच होतात गळाचं. मी स्वतः वापरते म्हणून सांगते. आणि आता बरेच दिवस माझा पण गॅप झालेला. जवळजवळ 1 महिनाभर मी लावलंच नव्हतं सगळं. लग्न होईपर्यंत. लग्न झाली, सीझन आली, मग नुसती धावपळ. कधी पण केस धुवायची, कुठं पण जायचं, मग तेव्हा राहून जायचं. आणि मार्केटला गेलेलो तर रुद्रला, तर रुद्राची शाळा भरली ना, मग रुद्रला बॅग घेतली आणि डब्बा घेतला. कारण की त्याला बॉटल आहेच त्याची चांगली आहे स्टीलची, म्हणून बॉटल बिटल नाही घेतली. सध्याचे गरजेचं आहे तेच वस्तू घेतल्यात. आणि डब्यात छोटा डब्बा आहे, प्लॅस्टिकचा डब्बा होता त्याचा, पण प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ना असा वास येतो चपाती भाकरीला, म्हणून ह्यावेळेस स्टीलचा घेतला आहे. आणि चांगल्या क्वालिटीचा आहे, 400 रुपयाला आहे. चांगला भेटला म्हणजे मस्त नाही, जाड एकदम. आणि असं भाकरी बिकरीला वास नाही येणार. आणि ही कढई घेतली, 900 रुपये सांगितलेले, पण ते 700 रुपयाला दिले. ओळखीचं दुकान आहे ना, मुरबाडला घेतले. आणि याच्यावर शिवचं नाव टाकले. तेवढीच मज्जा. आणि त्याच्या डब्यावर त्याचंच नाव टाकलं रुद्रचा. मग आम्ही सकाळी मुरबाडला गेलो ना, तर माझी सगळी कामं पेंडिंग तशीच राहिलेली. मग झाडू बिडू मारून घेतला. आणि हा दुसरा दिवसाचा व्हिडिओ आहे, कारण की त्या दिवशी मला काय जास्त व्हिडिओ घ्यायला भेटलाच नाही. मग कढईचं उद्घाटन तर केलंच पाहिजे ना. आता नवीन आणली वस्तू बोललं तर किती उत्सुकता असते बायांना भांडी लगेच वापरायला लावायची. मग तसंच माझं पण काहीसं झालेलं. मग मी कढई तापत ठेवली, तेल टाकला, आणि थोडंसं मोहरी टाकली पहिले, आणि नंतर जिरा टाकला थोडा. चॉपरला चॉप केलेला कांदा टाकला. आणि आम्हाला माहेरची सांड दिलेलं ना माझ्या आईने, त्याची भाजी बनवायची होती डब्यावर न्यायला. आणि कांदा चॉप केलेला तो छोटा टाकला. म्हणजे बरेच दिवस झाले तिने दिलेला, पण भाजी बनवली नव्हती मी एवढे दिवस. आता बोले खराब पण होतात ना ते जास्त वेळ राहिल्यावर. आणि मग कढीपत्ता टाकला. कढीपत्ता टाकून घेतला. आणि कढई जाम जाड आहे, मस्त आहे. कांदा नरम होण्यासाठी मीठ टाकून घेतला. आणि जे आपलं बेसिक मसाला असतात ते टाकून घेतलं. गरम मसाला, हळद आणि मसाला. आणि ह्या वेळेस त्या सांडग्यांच्यात आम्ही बटाटा टाकले छोटा बारीक कापून, कारण की नुसतं नाही खावत ना म्हणून. आणि थोडं वाटण टाकून मिक्स करून घेतला आणि भाजी टाकली. आणि लवकर उठल्यावर बरा जरा पटापट कामं आवरतात. आज थोडे लवकर उठलेले म्हणून लवकर झालेला. आणि ऊन एवढा पडतोय बाबा, असं 8 वाजले तास वाटते 11-12 वाजले असतील, एवढा ऊन आहे. मग गरम केलेलं थोडं पाणी टाकला आणि ढाकण ठेवून दिली शिजायला. मला अजून बरीच कामं माझी पेंटिंग होती आणि भाजी अर्धी शिजत आलेली. मग ढाकण ठेवलं आणि थोडी स्लो गॅसवर, छोट्या गॅसवर ठेवून दिली. आणि इथं चपात्या बनवायला घेतल्या मी, कारण की पटापट आवरला का मग बरा दुसरी पण कामं होते. आणि माहेरून आलेले ना, घरामध्ये जाम पसारा पडलेला. सगळ्या तसंच होतं घाण. 3-4 दिवस तरी कमीत कमी लागतील मला आवरायला, तेव्हा आवरेल सगळा. कपड्याचे तेवढं धुवायचं व जाम. आम्ही नेलेली बॅग बीग सगळा, मग सगळे कपडे राहिलेत ते धुवायचं. आता थोडं थोडं करून धुवून घ्यायला लागतील. मग सगळं चपात्यांच्या गोळ्या बनवून घेतलं पटापट. आणि भाजी झालेली, मग चपात्या लाटायला घेतल्या. आणि खिडकीतला ऊन येतो ना, तर दिसतच नाही, वेगळंच असं दिसतंय. पूर्ण असं पांढरं असं वेगळंच दिसतो.
ऊन येतो डायरेक्ट पूर्ण चेहऱ्यावरच. आणि पटापट चपात्या लाटून घेतल्या. भांडी पण घासायची राहिलेली, बाकीची सगळी कामं पेंडिंग होती माझी. आणि आम्ही मशीन शिव झालेला तिथून मशीनला कपडे धुतत नव्हते मी, लय कपडे निघायचे म्हणून. आणि मशीन आमची फक्त 7च किलोची आहे. मग आता ना यावेळेस बाहेर मशीन दुसऱ्या रूममध्ये होती, तर आणले रूममधून बाहेर. आता तिला फिट्ट केले, आता त्याच्यातच कपडे धुवायचा विचार केला आहे. एकट्या माणसाची जाम धावपळ होते सध्या. आणि शिवगडं पण 17 वेळा बाहेर आहे, आज जा बाहेर आहे, त्याच्यामध्ये सगळी कामं राहून जातात. चला मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.